Hello students, in today's topic we are going to cover shape of cell, totipotency and the postulates of cell theory, or we can say the modern cell theory. तीन major topic cover करायचे आहेत. So let's start with the shape of cell. Okay. आता बरेचसे स्टुडंट फार हा जो टॉपिक असतो ना त्याला फार काय म्हणतो आपण त्याला छान वाटतात किंवा ह्याला स्टडी करायला आपल्याला एक क्युरियोसिटी किंवा एक खूप छान पद्धतीने आपण याला ॲडमायर करतो. त्याचं कारणही असं आहे की डिफरंट बॉडीमधले सेल, जसं आपण एका लास्ट लेक्चरमध्ये बोललो, काय बोललो आपण की ज्या इनविजिबल थिंग असतात ना त्यांच्याबद्दल आपलं इमॅजिनेशन सारखं चालू असतं. कशा सेल असतील, स्ट्रक्चरली कशा असतील, आपल्या बॉडीमध्ये कसे फंक्शन परफॉर्म करतायत आणि कशा पद्धतीने ॲक्च्युली त्यांचा जो ॲक्टिव्हिटी परफॉर्मन्स असतो तो कशा पद्धतीने असतो. सो याला जाणून घेण्यासाठी आपण काय करूयात, शेप ऑफ सेलला कन्सिडर करूयात. आता शेप ऑफ सेलमध्ये डिफरंट जे काही शेप असतील आपण ह्यांना पहिल्यांदा वन बाय वन पाहायला स्टार्ट करूयात. सम सेल आर लाईक दिस. आता पहिल्यांदा काय करते मी, शेप इन जनरल फॉर्ममधले पहिल्यांदा आपण त्याला ड्रॉ करून घेऊयात आणि मग वन बाय वन ते जे शेप आहेत त्यांना काय म्हणूयात, कुणामध्ये प्रेझेंट दिसतात आणि अजून डिटेलमध्ये ते कशा पद्धतीने हेल्प करतात ह्यांना कन्सिडर करूयात. सपोज आपण काय केलं, एक पहिली सेल तिला कन्सिडर केलं. समटाईम्स हे अशा फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला सेल दिसतात. का आहे आपण ह्या सर्वांना पाहणार आहोत की कशा पद्धतीने हे दिसतं. कधी कधी अशा टाईपची सेल दिसते, राईट. कधीतरी काहीतरी वेगळीच ही अशी फ्लॉवर पॉटसारखी सुद्धा आपल्याला सेल दिसून येते. ठीक आहे. आता हे आपण अगदी रफली पाहतोय. सो एवढ्या डिटेलमध्ये आपण त्यांना नाही कन्सिडर करत आहोत, बट स्टील आपल्या आयडेंटिफिकेशनसाठी आपण ह्यांना पाहतोय. अशा पद्धतीने दिसली किंवा कधी कधी हे सेलचे शेप आहेत ना डिफरंट. आपण हे काय करतोय, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने सेलचा शेप दिसतोय ह्यांना कन्सिडर करतोय. जर सपोज प्लांटमध्ये पाहायचं असेल तर चला आपण डायरेक्ट बॅक्टेरियाकडे जाऊयात. चला वेगवेगळे आता आपल्याला शेप कन्सिडर करायचे आहेत, शेप पाहायचे आहेत. सो सर्टन वेगवेगळे जेवढे आपल्याला आठवतील तेवढे सगळे शेप आपण इथे ड्रॉ करून पाहिलेत. आता हे प्रत्येक शेप जर पाहिले, ह्या शेपमध्ये एवढी काही व्हरायटी आहे की अकॉर्डिंगली हे सर्व ह्युमन्समध्ये आहेत, ॲनिमल्समध्ये आहेत, अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स, फंगस, प्रोकॅरेट्स, युकॅरेट्स, बॅक्टेरिया,
किंवा जे काही अजून एन नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे एक्झिस्ट करतात ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीने दिसेल. ह्या सर्वांवरून तुम्हाला एक अंदाज येईल की किती व्हेरियस टाईपच्या ज्या काही शेप आहेत अशा शेपमध्ये आपल्याला बॉडीमध्ये सेल प्रेझेंट असलेल्या दिसून येतात. लेट स्टार्ट विथ द वन बाय वन. आता ह्या सेलला जर मला त्याचा शेप बोलायचा असेल तर हा एक इरेग्युलर फॉर्ममध्ये, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म त्याचा फॅमिलियर आहे, हा आणि हा हे दोघे जुडवा आहेत, म्हणजे शेप कसा झाला इरेग्युलर. आता बेसिकली इरेग्युलर शेपची जर सेल असेल तर तिला त्याचं नाव दिलं जातं अमिबावरून, अमिबॉइड सेल. मग आपल्या बॉडीमध्ये अशा अमिबॉइड सेल कोणत्या आहेत ज्या इरेग्युलर शेपच्या असतात किंवा हे काय करू शकतात, शेप चेंज करू शकतात. आणि अशा टाईपच्या ज्या सेल असतात त्या असतात WBCs. WBC व्हाईट ब्लड सेल्स हे समजते, किंवा आपण यांना म्हणतो ल्युकोसाइट्स. त्याच्यानंतर हा एक स्पिंडल शेपची एक सेल दिसते आपल्याला. स्पिंडल शेप म्हणजे मध्ये बल्ज असतो आणि दोन्ही बाजूंचे जे एंड आहेत ते टॅपरिंग एंड दिसतात, हलकेसे असे निमुळते होताना दिसतात. अशा टाईपच्या ज्या सेल्स असतात ह्यांना म्हटलं जातं स्मूथ मसल सेल्स. अगेन ह्या मसल सेल्स सांगितल्या जातात. आता याला जर कन्सिडर केलं तर ही दिसताना कशी दिसते आपल्याला, अशी लॉंग इलॉंगेटेड फॉर्ममध्ये दिसते. ही जी सेल असते हिला म्हटलं जातं स्केलेटल मसल सेल. स्केलेटल मसल सेल्स. आता पुढे ही सेल काहीतरी वेगळीच आहे, ही आपल्या बॉडीमध्ये कुठेही दिसत नाही. आता ह्या सेलला जर आपण समजून घ्यायचं असेल आपल्याला तर ह्याचा जो शेप असतो थोडासा बऱ्यापैकी फ्लॉवर पॉटसारखा दिसतो आणि याला नाव आहे कोइनोसाइट्स. नाव थोडंसं वेगळं, कोइनोसाइट्स. आता ह्या ज्या काही कोइनोसाइट्स आहेत ह्या कुणामध्ये दिसतात, ह्या बेसिकली दिसतात पोरीफेरामधले जे स्पॉन्जेस असतात ना, स्पॉन्जेसमध्ये किंवा स्पॉन्जमध्ये, त्यांच्यामध्ये जेम्युल फॉर्मेशनमध्ये बेसिकली अशा टाईपच्या सेल दिसतात. आणि ह्या फर्दर सेल अनफेवरेबल कंडिशन असेल तर एकाच वेळेला खूप साऱ्या मल्टिपल फ्युजनमध्ये जातात आणि फेवरेबल कंडिशन आली की त्या एकाच वेळेला रिलीज होतात, म्हणजे मल्टिपल फ्युजन दाखवतात. सो हे सर्टन झाले. ही क्वाईट फॅमिलियर आहे. कोणीही ही आहे नर्व सेल किंवा आपण याला म्हणतो न्यूरॉन्स. फार 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 महत्त्वाचे आहेत. जर ह्यांनी काम करणं सोडून दिलं तर आपल्याला माहिती आहे की बेसिकली अशा व्यक्तींना काय म्हटलं जातं. नाव आता ही स्केलेटन मसल सेल आहे, ही सुद्धा अशीच फ्लॅटन फॉर्ममध्ये दिसते. ही ॲक्च्युली इपिडर्मल किंवा इपिथेलियल सेल कन्सिडर केल्या जातात. इपिथेलियल और द इपिडर्मल सेल. ही जी सेल आहे ही आहे क्युबॉइडल. क्युबॉइडल इपिथेलियल, कॉलुमनार इपिथेलियल, ग्लँड्युलार इपिथेलियल, स्क्वॅमस इपिथेलियम, सिलिएटेड कॉलुमनार इपिथेलियम, बरेचसे टाईप आहेत जे आपल्याला ह्यावर्षी पाहायचे आहेत पुढे टिश्यूच्या टॉपिकमध्ये. आता ही जी सेल आहे ही याला म्हटलं जातं गॉबलेट सेल. गॉबलेट सेल. आता यांच्या इथून म्युकस सिक्रेट करणाऱ्या ज्या ग्लँड असतात ना, ह्या ग्लँड तयार करताना ह्या सेल असतात, म्हणजे अगेन आपल्याला त्याचा एक अंदाज येईल. आता याला जर कन्सिडर केलं तर हे ह्युमनमध्ये नाही आहे, पण ह्याला म्हटलं जातं फ्लेम सेल. फ्लेम सेल नाव का पडलं असेल, इट समवॉट लुक लाईक अ फ्लेम. फ्लेमप्रमाणे दिसतात म्हणून नाव आलं फ्लेम सेल. मग कुणामध्ये दिसतात हे सर्टन काही प्लॅटी हेल्मेंथसमध्ये दिसतात. कुणामध्ये दिसतात हे, इन प्लॅटी हेल्मेंथस. त्यांच्यामध्ये एक्सक्रीशन करण्यासाठी किंवा एक्सक्रिटरी ज्या सेल्स असतात त्या फ्लेम सेलच्या फॉर्ममध्ये असतात. आता हे फार महत्त्वाचे आहेत. ह्यांच्या शेपकडे जाऊयात. याला जर पाहिलं तर ह्या बाजूने आणि ह्या बाजूने दोन्ही बाजूंनी कॉन्केव्ह पार्ट आहे. मग आपण ह्यांना म्हणूयात बाय कॉन्केव्ह शेप असणारी सेल. आणि ही जी बाय कॉन्केव्ह शेप असणारी सेल आहे हिला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्याच्यामध्ये मी न्यूक्लियस दाखवला नाही आहे. दॅट मीन्स ई न्यूक्लिएटेड सेल और विदाउट न्यूक्लियस सेल आहे. आणि ही सेल मीन्स आवर RBCs. ह्या कोण आहेत, RBCs आहेत. म्हणजे कोण, रेड ब्लड सेल्स और रेड ब्लड कॉर्पस्कल. आता आपल्या बॉडीमध्ये ई न्यूक्लिएटेड RBCs आहेत. हेच जर आपण सर्टन अदर मॅमल्समध्ये पाहिलं, म्हणजे जर सपोज आपण फ्रॉगमध्ये पाहिले तर फ्रॉगमध्ये मात्र ह्या दिसताना न्यूक्लिएटेड फॉर्ममध्ये आहे आणि यांचं स्ट्रक्चर असेल दिसतात. सो अगेन दीज आर द RBCs बट जनरली फाउंड इन फ्रॉग. हे मात्र फ्रॉगमध्ये दिसतात. आता हे इथून पुढचा हे दोन्हीही रिलेटेड आहेत प्लांटशी.
सपोज तुम्ही एखादं लीफ ऑब्झर्व केलं असेल, बऱ्याच वेळेला ते लीफ आपण पूर्ण ड्राय होऊन देतो, त्याच्यानंतर त्या लीफला घेऊन आपण लाईटकडे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये छोटे 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 टायनी स्पोर दिसतात, किंवा ट्रान्सपिरेशन असेल लीफ किंवा त्या प्लांटचं रेस्पिरेशन असेल. कोण रिस्पॉन्सिबल असतं याच्यासाठी? दॅट टायनी पोर, अँड दॅट टायनी पोर आर कॉल्ड ॲज स्टोमॅटा. हे जे स्टोमॅटा असतात ते जे ओपनिंग असतात ते ओपनिंग तयार करणाऱ्या आणि त्यांच्या भोवती ज्या सेल असतात ते त्या ओपनिंगवरती लक्ष ठेवतात, म्हणून त्यांना म्हणतात गार्ड सेल. इफ डायकॉट इज देअर अँड इन दॅट डायकॉट विच इज दॅट गार्ड सेल इज देअर, दॅट गार्ड सेल्स आर इन द शेप ऑफ किडनी बीन. हे किडनी अशी दिसते, आपल्याकडे राजमा असतो, त्या राजम्याचा शेपसुद्धा बीन शेप म्हणतात, किडनी शेप म्हणतात, किडनी बीन म्हणतात, कारण तो शेप कसा आहे. डायकॉट प्लांटमध्ये जे काही स्टोमॅटा असतात लीफच्या सरफेसवरती, त्यांच्या त्या ओपनिंगवरती जे कुणी गार्ड करणाऱ्या सेल आहेत त्या अशा शेपच्या असतात डायकॉटमध्ये. मोनोकॉटमध्ये, इन मोनोकॉटमध्ये हा जो काही म्हणजे मधला तो ओपनिंग आहे हा मात्र कसा असतो? डंबल शेपचा. सो डंबल शेप गार्ड सेल दिसल्या. मोनोकॉटमध्ये ह्या प्लांट्समध्ये त्या सेलचा शेप डिफरंट दिसला. स्ट्रक्चरली जसे असेल त्याच्या अकॉर्डिंग ते फंक्शन परफॉर्म करतात. रॅदर फंक्शनली त्यांना कसं परफॉर्मन्स द्यायचं आहे त्याच्यानुसार त्यांचं स्ट्रक्चर हे ॲक्च्युली डिफाईन होत असतं. आता आपण काय करूयात, थोडंसं बॅक्टेरियाच्या पार्टकडे येऊयात. हे जे आहेत ना 1 2 3 4 हे आहेत बॅक्टेरियांशी रिलेटेड. फर्स्ट, if spherical shaped bacteria are there, if single spherical bacterial cell is there, it is known as coccus, and many spherical bacterial cells are there, then it is termed as cocci. खूप साऱ्या आल्या, प्लुरल फॉर्म कोकाय, सिंगल असेल कोकस. रॉड शेपमध्ये असेल एक सिंगल, त्याला म्हटलं जातं बॅसिलस. बॅसिलस डबल. आणि जर एक सिंगल असेल तर बॅसिलस, प्लुरल फॉर्ममध्ये असेल तर बॅसिलाय. कॉमन शेप असेल तर ह्यांना म्हटलं जातं विब्रिओ. हे सर्व बॅक्टेरिया आहेत ना डिफरंट शेपच्या. देन स्पायरल असेल तर तिला स्पायरल म्हणतात, एक सिंगल असेल तर, किंवा स्पिरिलम, आणि मल्टिपल फॉर्ममध्ये असेल अकॉर्डिंगली कन्सिडर केलं जातं. आता ह्या ज्या दोन आहेत ह्या अगेन फार महत्त्वाच्या आहेत. ह्युमन्समध्ये ज्या जर्म सेल फॉर्म होतात तर ह्या दोघांना आपण त्याच्यामध्ये कॅटेगराईज करूयात. फर्स्ट, इट्स अ ह्युमन फिमेल germ cell which further give rise to the female gamete, and that female gamete is ova or ovum, or we can say the egg cell. ही कोण आहे? egg cell. कुणामधली? ह्युमन फिमेल बॉडीमधली. and this is nothing but sperm cell, human male germ cell. So in this way we can study the different shapes of cell, and again as per their shape they are performing the specific functions. That means that shape again plays very important role in their various performances. आता ह्याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिकला जाणार आहोत, तो आहे आपला टोटीपोटेन्सी. आता ह्या सेलचे जे शेप आहेत ते डिटरमाइन करतात की काय फंक्शन असलं पाहिजे. म्हणजेच सेलमध्ये एक पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक दिसून येते, अँड दिस कॅरेक्टरिस्टिक इज इन द फॉर्म ऑफ टोटीपोटेन्सी. ही टोटीपोटेन्सी काय आहे त्याला पाहूयात एकदा. सो लेट स्टार्ट विथ द टोटीपोटेन्सी. Totipotency. Now again, to understand the meaning of this term totipotency, let's split this term into the two different parts. First part is formed as a totus. Totus, that means entire, or we can say total part. Whereas potency that means potential. हे काय आहे त्यांचं? पोटेन्शियल. मीन्स वॉट? एव्हरी सेल इज शोईंग द ॲबिलिटी, कपॅसिटी or potential to form a new entire cell from that single nucleated cell of living organism
कॉल्ड ॲज द टोटिपोटेन्सी. सिम्पल वेमध्ये काय सांगतोय, एक अशी कोणतीही सेल, न्यूक्लिएटेड सेल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची, इट फर्दर डिफरन्शिएटेड अँड फर्दर डिवाइड टू फॉर्म द टाईप ऑफ सेल्स अँड फर्दर लीड टू द एंटायर ऑर द कम्प्लीट लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहिल्यांदा काय करतील, त्या सेलपासून न्यू सेल फॉर्म होतील, सेल डिव्हिजन होईल, ते फर्दर डिफरन्शिएट होत जातील आणि मग त्यांच्यापासून कंप्लीट लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होण्याची कॅपॅसिटी किंवा पोटेन्शियल ॲबिलिटी असणारी अशी जी सेल असते आणि ह्या सेलमध्ये जी कॅपॅसिटी असते तिला म्हटलं जातं टोटिपोटेन्सी. सिम्पली काय लक्षात ठेवलं आहे, टोटल्स दॅट मीन्स एंटायर कम्प्लीट. पोटेन्सी म्हणजे झालं फॉर्मेशन, म्हणजेच काय म्हणणार, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. सेलमध्ये एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होण्याची जी ॲबिलिटी असते त्याला म्हटलं जातं टोटिपोटेन्सी, राईट. आता आपण पाहूयात वाय दिस टोटिपोटेन्सी, वाय एव्हरी सेल शोज द टोटिपोटेंट, वाय सेल शोज द टोटिपोटेंट, बिकॉज फर्स्ट दिस टोटिपोटेंट सेल हॅज, ह्या सेलमध्ये काय दिसतात, फर्स्ट दिस टोटिपोटेंट, this totipotent cell has the genetic material or we can say the information gets stored into the nucleus of that cell. त्या सेलच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती पूर्णपणे स्टोर्ड फॉर्ममध्ये असते आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट फ्रॉम दॅट सेल we can actually develop or further get divide to form the new cell and from that cell further get lead to the development of the complete living organism. So totipotent cell का important आहे, त्याचं फर्स्ट कारण this totipotent cell contains genetic material, मग जेवढे जेनेटिकल इन्फॉर्मेशन असेल ती त्यांच्यामध्ये स्टोर्ड फॉर्ममध्ये आहे. कुठे, त्यांच्या न्यूक्लियसमध्ये. आता आपण थोडंसं एम्ब्रियॉनिक सेलबद्दल बोलूयात. द एम्ब्रियॉनिक सेल इन ॲनिमल्स, embryonic cell in animals, they show this ability to form the entire cell or we can say the entire living organism and called as stem cells. आता एम्ब्रियॉनिक स्टेज माहिती आहे आपल्याला, मेल गॅमेट फिमेल गॅमेट फ्यूज झाले, ह्यांच्यापासून तयार झाला झायगोट. दिस झायगोट फर्दर अंडरगोज द रिपीटेड मायटॉटिक सेल डिव्हिजन अँड गेट चेंजेस इन टू द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. फ्रॉम झायगोट देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो अँड ड्युरिंग दिस एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट दिस एम्ब्रियॉनिक सेल they are having this ability and this kind of cell are known as the stem cells. Again that same cells has that potential to generate the new cell आणि म्हणून बऱ्याच वेळेला तुम्ही स्टेम सेल थेरपी ऐकले असतील किंवा आता नवीन न्यू अपकमिंग जे काही ॲडव्हान्स रिसर्च आहे ह्याच्यामध्ये स्टेम सेल्सला फार इम्पॉर्टन्स आहे. त्याचं कारण असं आहे, दिस स्टेम सेल्स दे आर हॅविंग व्हेरियस medical applications including cure for the various diseases. वेगवेगळ्या आजारांना किंवा वेगवेगळ्या डिझिजेसला क्युअर करण्यासाठी स्टेम सेल थेरपीचा वापर केला जातो. तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकले असतील. मग आता ह्या स्टेम सेल्स ज्या आहेत त्या कुठून डिराईव्ह केल्या जातात, जो आपला बॉडीमधला बोन मॅरो असतो तो. मग आता हा जो काही बोन मॅरो आहे ह्या बोन मॅरोपासून स्टेम सेल्स ह्या आयसोलेट केल्या जातात. ह्या स्टेम्सला फर्दर त्यांचे क्लोन फॉर्म करून मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आणलं जातं आणि त्यांच्यापासून नंबर ऑफ सेल किंवा पर्टिक्युलर तो ऑर्गन डेव्हलप केलेला दिसतो आपल्याला. आणि बऱ्याच वेळेला स्टेम सेल थेरपी ही जी काय आहे ही ल्युकेमिया जो ब्लड कॅन्सर असतो ह्यांच्यासाठी सुद्धा ट्रीटमेंटसाठी वापरला जातो. स्टेम सेल्स एक्स्ट्रॅक्ट करून आयसोलेट करून त्या बॉडीमध्ये इंजेक्ट करून अकॉर्डिंगली हे काय केलं जातं त्या डिझीजला क्युअर करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. सो येणाऱ्या फ्युचर टाईममध्ये सुद्धा ह्या स्टेम सेल्स आणि त्यांच्यावरती असणारा रिसर्च ह्या वेगवेगळ्या थेरपीज ह्या मेडिकल फील्डमध्ये फार ट्रिमेंडस चेंजेस करून आणणार आहेत. आता आपण जर थोडासा परत प्रिव्हियस पार्ट जो आपला होता तो आता हा जो सिक्वेन्स आहे हा आपल्या टेक्स्टबुकनुसार चालला आहे, त्याच्यामुळे टॉपिक थोडेसे पुढे मागे झालेत. सो आपण फर्स्ट एका लेक्चरमध्ये असं पाहिलं होतं की सेल थिअरी देन मॉडर्न सेल थिअरी. सो ही मॉडर्न सेल थिअरी होती, त्याचे काही पॉश्युलेट्स होते. ह्या पॉश्युलेट्सला एकदा लर्न करूयात.
So here we are going to see postulates of modern cell theory. Postulates of modern cell theory. Now, subjective question may get asked on this topic, the postulates, write the postulates of modern cell theory. Modern cell theory चे एक 5 to 6 postulates आहेत. वन बाय वन ह्या सर्वांना पाहूयात आपण. फर्स्ट वन इज all living organisms are made up of cell. व्हेरी बेसिक. आपण जेव्हा ह्या सेलला डिफाईन केलं होतं त्याच्यामध्येच सांगितलं की इट इज युनिट ऑफ लाईफ. दॅट मीन्स एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट्स देअर लाईफ फ्रॉम दॅट सिंगल सेल. मीन्स इट इज स्टेटेड दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. इज दॅट सिम्पल. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कुणापासून तयार झालेला असतो? सेलपासून. आणि म्हणून तर आपण त्याला काय म्हटलो आहे? इट इज युनिट ऑफ लाईफ. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं हे युनिट आहे. Second postulate is cell. It is the structural and functional unit of life. Again true. हे सगळं प्रूव्हन फॉर्ममध्ये आहे, राईट. आता जस्ट याच्या अगोदर आपण सर्टन काही शेप पाहिले. मग याच्यामध्ये स्केलेटन मसल्स असतील तर स्केलेटन मसल्स असल्या आपल्याला इलॉंगेटेड फॉर्ममध्ये दिसल्या. जर सपोज ॲडिपोस सेल कन्सिडर केले, ॲडिपोसाइट्स असतील त्या जाग्यावरतीच ओव्हल शेपमध्ये आणि अशा मध्ये आतमध्ये त्यांच्यामध्ये स्पेस असते, त्याच्यामध्ये फिल्ड करून ठेवलं जातं किंवा स्टोरेशन फॉर्मसाठी आहे. त्यांचा पर्पज त्याच्यासाठी. न्यूरॉन असतील तर ते बऱ्यापैकी इलॉंगेटेड फॉर्ममध्ये आहेत आणि हे लॉंगेस्ट सेल आहेत व्हेरियस फॉर्मपर्यंत. जे काही स्टिम्युलाय जनरेट झाल्या त्या अगदी फास्टेस्ट रेटवरती जाऊन पोहोचवण्यासाठी त्यांची लेंथ कशी असली पाहिजे? बट ऑब्वियस ही मात्र कशी असली पाहिजे? लॉंग असली पाहिजे. ही जर शॉर्ट असती तर मी जे बोलते हे मला माझ्या ब्रेनपासून तिथपर्यंत येऊन पोचायला वेळ लागला असता. म्हणजे एवढ्या फ्रिक्वेंटली, एवढ्या स्पॉन्टेनियसली त्या सर्व गोष्टी झाल्या नसत्या. सो अगेन डिपेंड्स. सो जे काही स्ट्रक्चर आहे आणि अकॉर्डिंगली फंक्शनल आहे किंवा फंक्शनल थिंग्स किंवा जे फंक्शन परफॉर्म केले जातात सेलचे, तर हे कुणामुळे आहे? त्या सेलमुळे आहे. स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार ते परफॉर्म करतात. म्हणून काय म्हटलं, सेल हे त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट आहे जे आपले डेफिनेशन सांगते. आता जाऊयात आपण ही मॉडर्न सेल थिअरी का कन्वर्ट झाली. दॅट सेल थिअरी इज गेट कन्वर्टेड इन टू द मॉडर्न सेल थिअरी just because of Rudolf Virchow has mentioned one phrase, and that phrase is omnis cellula is cellula. That means all living organisms are arises from the pre-existing cell through cell division. काय केलं जातं? प्रत्येक जी नव्याने तयार होणारी सेल आहे ही कुणापासून डेव्हलप होते? ही अगोदर अस्तित्वात असणाऱ्या सेलपासून डेव्हलप होते. आता अगेन आपण थोडंसं जनरेशननुसार एक्झाम्पल कन्सिडर करूयात. सपोज हे आहेत आपले, इथे आपण एक दाखवली फिमेल, इथे दाखवले मेल. हे झाले आपले ग्रँडपेरेंट्स, आजी आजोबा. ह्यांच्यापासून जी जनरेशन फॉर्म होते ती कोण असणार आहे? त्यावेळेस ही जी जनरेशन असेल फर्दर, म्हणजे आता एक्झॅक्ट हे लगेच तसे होत नाहीत, पण आपण इथे आपण कन्सिडर करूयात ही पुढची पॅरेंटल स्टेज आहे. ह्यांच्यापासून परत पुढे जे काही फॉर्म होतील हे मात्र काय असणार आहेत? त्यांचे ऑफस्प्रिंग. किंवा तुम्ही मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स पाहिले असेल, त्यांचे मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस स्टडी केले असेल. त्याच्यामध्ये P1 जनरेशन, P2 जनरेशन, F1 जनरेशन, F2 जनरेशन, फर्स्ट फिलियल, सेकंड फिलियल हे जनरेशन पाहिले असतील. पुढची तयार का होते? कारण अगोदरची अस्तित्वात आहे. हे मी जनरेशनबद्दल बोलते. जेव्हा आपण एखाद्या ऑर्गनला डेव्हलप होताना पाहू, एखाद्या टिश्यूला डेव्हलप होताना पाहू, तेव्हा ते कुणापासून डेव्हलप होणार आहे? अगोदर असणाऱ्या सेलपासून. आता याच्यामध्ये आपण अमिबाला कन्सिडर करूयात. सपोज इट इज इरेग्युलर शेप ऑफ अमिबा. हा अमिबा जेव्हा सेल डिवाइड होईल, जेव्हा त्यांचे ऑफस्प्रिंग्स फॉर्म होतील, तेव्हा ते कुणापासून फॉर्म होणार आहेत? अगोदर असणाऱ्या पॅरेंट अमिबापासून. आणि जर हा पॅरेंट अमिबाच नसेल तर त्यांच्यापासून पुढची प्रोजेनी ही डेव्हलप होणारच नाही. दॅट मीन्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट. मीन्स living organisms, they generally arises from the pre-existing cell. Next postulate is all activities of cell
is totally based on the activities of living organisms. सेलची जशी ॲक्टिव्हिटी असेल त्याच्या अकॉर्डिंग त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ॲक्टिव्हिटी दिसेल. आता इथे अगेन सेम एक्झाम्पल, बकल कॅव्हिटी इथल्या ज्या मसल्स असतील त्या मूव्ह करतायत आणि म्हणून त्याच्यानुसार तुम्हाला माझा परफॉर्मन्स कसा दिसतोय की मी माझी जी काही ॲक्शन आहे बोलण्याची ही परफॉर्म होताना दिसते. हँड्सच्या ज्या काही मूवमेंट आहेत अगेन त्याच्या आतमधल्या ज्या सेल असतील म्हणजे अगदी युनिट लेवलला जर कन्सिडर केल्या तर सेल काय करतात त्याच्या अकॉर्डिंग मूवमेंट फॉर्म करण्यासाठी मदत करतात. म्हणून त्या ॲक्टिव्हिटी हे बोलणं चालणं किंवा ज्या काही डिफरंट ॲक्टिव्हिटीज असतील सो दॅट ऑल ॲक्टिव्हिटीज आर डायरेक्टली डिपेंड ऑन द ॲक्टिव्हिटीज ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर ऑर वी कॅन से दॅट पर्टिक्युलर सेल. अगेन महत्त्वाचं. Now next postulate is cell shows the transformation of energy. काय दाखवतात हे? एनर्जीला ट्रान्सफॉर्म होताना दाखवतात. आता एक मस्त गोष्ट आपण पाहूया. सेल टू सेल काय केलं जातं? आता प्रत्येक सेल काय करते? मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करते. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज काय असतात? ॲनाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतील, कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत. आता ॲनाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये न्यू सबस्टन्स आर गेट डेव्हलप्ड ऑर सिंथसाइज्ड. नव्याने तयार झाले ॲनाबॉलिक. कॉम्प्लेक्स सबस्टन्स वेन दे गेट कन्वर्ट इन टू द सिम्पल फॉर्म म्हणजे तो झाला कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. ॲनाबॉलिक कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ह्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड आहे अँड दिस एनर्जी इज गेट स्टोर्ड इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया आपल्या बॉडीमधल्या सेलमधला वन ऑफ द असा पॉवर हाऊस ऑफ अ सेल आहे. आपण त्याला काय म्हणतो? इट्स अ पॉवर हाऊस ऑफ अ सेल. म्हणजे एवढ्या अमाऊंटमध्ये 38 ATPs त्या फॉर्ममध्ये स्टोअर केल्या जातात. नाव दिस ATP इज एनर्जी करन्सी ऑफ दॅट सेल. म्हणजे याच्यामधला इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो आहे ATP अँड दॅट ATP स्टँड्स फॉर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ह्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर्ड केली जाते, कन्झर्व केली जाते आणि जेव्हा तिला युटिलाइज करायचं तेव्हा काय करावं लागतं? दॅट ATPs कन्वर्ट इंटू ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. डायफॉस्फेटमध्ये कन्वर्ट होते तेव्हा त्यांना कन्झ्युम करता येतं. मग अगेन हे सेल काय दाखवतात? ट्रान्सफॉर्मेशन दाखवतात एनर्जीचे. म्हणजे जेव्हा आपण फूड आतमध्ये घेतो, इंजेक्शन करतो तेव्हा फक्त आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे फक्त यांनाच एनर्जी प्रोव्हाइड होते? नाही. ते काय करतात? डायजेशनची प्रोसेस कंप्लीट झाली की थ्रोआउट बॉडीमध्ये सगळीकडे ती जी काही इम्पॉर्टंट थिंग्स असेल किंवा जेवढ्या एसेन्शियल थिंग्स आहेत ह्या ब्लड थ्रू इच अँड एव्हरी ऑर्गनपर्यंत सेंड केल्या जातात. जेव्हा आपण रेस्पिरेशन करतो रेस्पिरेशन थ्रू जे काय आपण ऑक्सिजन घेतोय ॲब्झॉर्ब करतोय त्याच्यापासून जी एनर्जी मिळते ती फक्त रेस्पिरेटरी सिस्टीमपर्यंत मर्यादित आहे का? नाही. सो अगेन सेल शोज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. एका सेलकडे जर सपोज एनर्जी स्टोअर झाली असेल त्यांना जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढी ठेवून ती परत काय केली जाते? पुढे पास ऑन केली जाते किंवा ती युटिलाइज केली जाते. अँड द लास्ट थिंग इज आता आपण शेवटच्या पॉश्युलेट्सबद्दल बोलूयात. आता हे जे काही पॉश्युलेट्स आहेत म्हणजे आपले कोणते कोणते झालेत? हा सेलप्रमाणे दिसतो, स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहेत, प्री एक्झिस्टिंग सेल आहेत. आता हे सेलबद्दल झालं. आता सेलच्या आतमध्ये काय काय असतं? तुम्ही न्यूक्लिक ॲसिड्स ऐकले असेल. सेल कंटेन्स द न्यूक्लिक ॲसिड. नाव अगेन देर आर द 2 different types of nucleic acids present in cell. First one is DNA and second one is RNA. We all are very much familiar with the DNA and RNA, where DNA is deoxyribonucleic acid and RNA is ribonucleic acid. So this DNA and RNA are present in the nucleus. So cell contains nucleic acid in nucleus as well as the cytoplasm. आता हे त्यांनी त्यावेळेस पॉश्युलेट्समध्ये काय सांगितलं की एव्हरी सेल कंटेन्स न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम अँड इन दॅट न्यूक्लियस न्यूक्लिक ॲसिड्स आर देअर इन द फॉर्म ऑफ DNA अँड RNA. सो दीज आर द 6 पॉश्युलेट्स. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, हा इम्पॉर्टंट आहे. राईट डाऊन द postulates of modern cell theory. There are the 6 postulates. Just recall these all living organisms are made up of cell. First postulates, cell is structural and functional unit of cell. Second postulates, living organisms arises from the pre-existing cell. Third postulates, all activities of that cell is totally depends on the activities are get performed by that living organism. Next postulates,
Cell shows the transformation of energy. Energy is get transformed from cell to cell, tissue to tissue, or we can say organ to organ, or entire system is transformed the amount of energy or certain that energy source to the other region. And cell contains nucleic acid in the form of DNA and RNA in the nucleus along with the cytoplasm. That means prominently cell contains the two major parts, nucleus and cytoplasm. In that nucleus, genetic material is there. So we can say that nucleic acids are there, chromosomes, chromatids are there, in where the all genetic materials are get stored. And cytoplasm contains the various cell organelles, and that cell organelles are known as cell organs are known as cell organelles. So in this way, in this lecture, we have covered shape of cell. Second major topic is totipotency, and the third topic is postulates of modern cell theory. In next lecture, we will focus on the different types of cell. Thank you.